तर मित्रांनो आता निघतो इथून. चला बाईक चालू करू. एकदम पद्धतशीर सर्व रेडी आहे बघा. जोरात आता जातो आम्ही. कुठे जातो रे पहिले? पेरूची वाडी. तर डायरेक्ट मिसळ खायला. पेरूची वाडी काय मिसळ खायला. पेरूची वाडीला चाललं मिसळ खायला. तिथे दाखवतो तुम्हाला काय मिसळ आहे. मी ऐकून आहे भरपूर काय सीन आहे काय नाही, तर तिथे गेल्यावरच समजेल. आणि पहिला बघूया जॅकेट बघू काय. सगळे रेडी आहेत. सगळ्यांनी गाडी चालू केली आहे. आपली पण चालू आहे गाडी. नॉनस्टॉप नाही जायचं आहे आपल्याला, थांबत थांबत जायचं आहे. कधी आता इथून रिसॉर्टवरून आम्ही चेकआउट करतो. आता डायरेक्ट जाणार पेरूची वाडी. रिसॉर्ट एक नंबर होता. काल पूलमध्ये इथं फुल मस्ती केली स्विमिंग पूलमध्ये. तो शूट करता नाही कारण पाऊस चालू होता आणि सर्व मस्तीच्या मूडमध्ये होते, तर एवढं ते शूट नाही करता आलं. पण बाकी जागा वगैरे एकदम भारी आहे. आणि पाहिजे की फिरलो ते तुम्ही बघितलंच असेल. तो डायरेक्ट आता आपण भेटूया पेरूच्या वाडीला. आधीच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं सर्व. आता आजचा आपला परतीचा प्रवास आहे, तो एकदम स्पॉट करून आपण निघणार. हा आपला त्याचा जाण्याचा प्रवास असेल मुंबईकडे. आपले 2 रायडर फक्त पुण्याचे आहेत. 2 रायडर आता जातानाच पुण्याला निघतील. आपले 2-3 स्पॉट झाले की त्याच्यानंतर बाकी पुढचं. झालेलं फोटो सेक्शन वगैरे. मोरया बघा राईडला सुरुवात केली आहे. परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर मस्त वातावरण आहे. काहीतरी 6 वाजता आम्ही आरामात ठेवले तर आम्हाला काही घाई नाही आहे. आज संडेचं आहे असं पण, त्याच्यामुळे सगळे रायडर्स एकदम आरामात घरी पोहोचणार आणि आरामात उठले आहेत. काही घाई केली नाही. रात्री मजा मस्ती झाली त्याच्यामुळे काही रात्री घाई नाही केली की एकदम लवकर सकाळी 5 वाजता उठायचं आहे असं काही आहे नव्हतं आमच्यात. आणि खरंच तुम्हाला नाशिकला यायचं असेल ना, मी तुम्हाला सांगेन की हा 2-4 गोष्टी आहेत ना. वाईन यार्ड होता आपला, वाईन यार्ड, तो एक्सप्लोर करा. खरोखर तुम्हाला भारी वाटेल. तो जर एक्सप्लोर केला नाही एका दिवसाचा असेल ना तुमचं, तर तो एक्सप्लोर केला तुम्ही पाहिजे तसा तिथे टाईम स्पेंड केला की त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट म्हणजे हॉटेलला रिसॉर्टला येतात टाईमपास केला. बस भरपूर आहे ह्याच गोष्टी भरपूर आहे. एक दिवसाचा सहल आरामात. सकाळी तुम्ही रात्री लवकर झोपलात, सकाळी तुम्ही आरामात उठलात आणि एकदम मॉर्निंग वगैरे निघाला तर तुम्ही मग ते दुपारपर्यंत दुपारच्या आत मुंबईला पोचून जा. मुंबई एकदम भारी.
पार्किंगमध्ये गाड्या लावल्या तिथे. थोडा टेन्शन आहे की बॅग आहेत, पण हे काका बोललेत म्हणजे जे पार्किंगवाले आहेत ते बोललेत की काय प्रॉब्लेम नाही, मी आहे इथे लक्ष ठेवायला, मी काय बॅगा जात नाही पुढे. सो आता आपण आलो पेरूची वाडी बघू शकता. एक नंबर, जबरदस्त, एक नंबर. बघा ना भाई, काय पेरूची वाडी. डायरेक्ट लोकेशन टाका, आतमध्ये काय आहे काय नाही ते एक्सप्लोर करू. फर्स्ट ऑफ ऑल एंट्री गेट बघून घ्या. पेरूची वाडी आणि सगळे लोक ऑलमोस्ट फोटो काढण्याची याच्यामध्ये. भरपूर गर्दी आहे, आज संडे आहे ना, तर गर्दी भरपूर आहे. कारण पेरूची वाडी हा बोलतो ना फेमस जागा आहे. बघा जबरदस्त. चला आतमध्ये जाऊ, डायरेक्ट आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करू काय सीन आहे काय नाही. एंट्री करायची आहे मोठी, इथे एंट्री करून झाली की मग पुढे जायचं. इकडे एंट्री आहे. राणे साहेब आपल्या पुढे गेले एंट्रीसाठी. इथे काय एंट्री करायची आहे, मग पुढे जायचं, काय काय सीन आहे काय माहीत नाही, पण बघू शकता आतमध्ये एकदम भारी. तर सगळ्या पेरूची झाड आहे, सगळ्या पेरू लावलेत ना. अरे पेरूवर बसून ना एकदम जबरदस्त राजस फिलिंग बघू शकता. चला तर आतून आपण एक्सप्लोर करतो. एकदम गर्दी बघ, बापरे बाप गर्दी आहे, सॉलिड गर्दी आहे. गर्दी बघ आहे एकदम जबरदस्त गर्दी आहे. सगळे फुल आहे, सगळे फुल. एक्झिट करतो पेरूच्या वाडीमध्ये. आता
तर इथे पोचलो आहे श्री नवशा गणपती देवस्थान जाकडे जाण्याचा मार्ग ट्रस्ट. बघू शकता जबरदस्त. इथून आतमध्ये जायचं आपल्याला. काय ते ब्लड प्रेशर चेक करतात मित्र. नाही तर कलेक्शन करायला आले असेल. येतात ना ते ट्रस्टवाले ते ब्लड घेऊन जातात असं. रेकॉर्डिंग इथून एंट्री आहे. तो होता बंद. हा रे एक नंबर जबरदस्त. नितीन शूज कोपरो पण आहे ना. तेच बोलू ना. श्रीमान दाससोबत भेट झाली आपली आत्ता. जस्ट जय मला ढाब्यावरती आलो होतो जेवायला आणि बघू शकता डायरेक्ट आता जेवून आम्ही नाशिकला आलो. इथेच भेटलं आपल्याला एकदम श्रीमान. मोबाईल मी घेऊ का तुम्ही नेता? अच्छा फेमस आहे ना ढाबा. आम्ही पण तेच बघू. ते बोला फेमस ढाबा तर बघून येऊ कसं काय. नाही छान आहे जेवण छान आहे. मटण खूप छान आहे. जास्त थाळी खूप छान आहे. मटण थाळी खाऊ. मी व्हेज आहे. अच्छा चला कुठल्या तरी जाऊ कारण असं मी पण पाटुपाच्या याला मी बघितलं आणि त्यामध्ये त्या महिने आणि ते कॉलाचं ब्लॉग. तुम्ही श्रीमंताचे कुठल्या बाईकचे ब्लॉग? बाईकचेच बघतो आम्ही मोस्टली बाईकचेच बघतो. तेच बघणार. स्ट्रीमिंग थँक्यू. नीट जा भाऊ नीट जा. हळू जा घाई करू नका. भेटू आपण. भेटू. तर मध्ये आता पाऊस पण येणार आहे त्याच्यामुळे गोप्रो मला कदाचित बंद करावं लागेल. गोप्रो बंद करून मला ठेवून द्यावं लागेल. तर आता काय एवढा रोड असं काय खास नाही. डायरेक्ट आता जाणार तो आपण मुंबईला. त्यामुळे तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा आणि असंच आपल्याला सपोर्ट करत राहा. चला तर मग भेटू पुढच्या राईडवर. नेक्स्ट राईड आपण अशाच राईडला जातो. सो तुम्हाला पण जर जॉईन व्हायचं असेल तर मला सांगा. मी तुम्हाला अपडेट देईन. तर भेटू आता पुढच्या राईडला डायरेक्ट. ठीक आहे चलो बाय बाय. मला वाटलं तू तिकडे जाणार आहेस. नाही तो कोल्हाटला होता. घरी पोचलो